संताची त्यांच्या कृपात अनेकतेचा विस्तारू अनेकतेचा विस्तार अनेकतेचा विस्तारू अनेकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमः. प्रस्तुत अभंग हा सर्वांच्या सुपाठातील असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज संताला तथा देवाला मान्य असणारं मानवी जीवनाचे वास्तव स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करतात आणि अशा स्वरूपाविषयी तुकोबाराय लालायित होतात. अर्थात त्यांची सेवा जीवनात घडावी असं म्हणतायत. अर्थात भारतीय वैदिक आदर्श जी मानवी संस्कृती आहे त्या मानवी संस्कृतीचं वास्तव रूप या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या असीम अमर्याद अहेतुकी निर्हेतुकी परमकृपेने तथा संत महापुरुषांच्या परमानुग्रहाने आपल्या या देवदहिप गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही भगवंताची निष्काम सेवा अखंड अव्याहतपणे निर्वेदपणे निर्विघ्नपणे संपन्न होत असते. अर्थात अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने हा भक्ती महोत्सव संपन्न होत आहे आणि आजची ही चिंतन सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. आज सेवेला आमचे गुरुबंधू आहेत, राम महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, ज्यांची कथा आपण ऐकत आहात. महाराज आहेत, महाराजांची कथा आहे, महाराजांचं नाव बालाजी महाराज बरं का. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि सर्व हे भाविक वृंद आहेत, आमचे सरही आले आहेत. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चिंतनासाठी जो निवडलेला अभंग आहे तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हित संपादन करण्यासाठी जीवनामध्ये सात्विकता अंतर्बाह्य सुचिरभूता ज्यांनी पाळलेले आहे आणि असं वास्तव नियत हित याच जन्मात प्राप्त व्हावं यासाठी गीता भागवतादी सद्ग्रंथ आहेत. या सद्ग्रंथाचं चिंतन संत महात्म्यांच्या चरण सानिध्यामध्ये जो करत आहे या ग्रंथामध्ये ज्या प्रभूचं वर्णन केलेलं आहे विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे त्या विठ्ठलाचं अखंड चिंतन काया वाचान मनाने करत आहे असा जो भगवत भक्त आहे तुकोबाराय म्हणतात असा भगवत भक्त जीवनामध्ये भेटणं दुर्लभ आहे. भेटल्यानंतर बोलणं दुर्लभ आहे, बोलल्यानंतर सेवाही दुर्लभ आहे. आणि जर हे जीवनात सर्व सुयोग घडून आले तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. अशा जीवनाविषयी तुकोबाराय लालायित होतात, आकृष्ट होतात असे एक दिव्य भक्ताचं वर्णन या अभंगात करतात. हित काय आहे अहित काय आहे. आपली जी मानवी बुद्धी आहे जीवदशेतली बुद्धी असल्यामुळे तिची परिच्छिन्नता असते, तिची व्यापकता नसते आणि म्हणून मानवी बुद्धीला हिताचं वास्तव स्वरूप कळत नाही. हित काय आहे अहित काय आहे देव संत शास्त्राला माहित आहे, जीवाला हित माहित नाही. हित जरी माहित नसेल पण हिताच्या संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये जे धारणा केलेली आहे जो जो व्यक्ती लहानापासून मोठ्यापर्यंत असेल प्रत्येकाने आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी हिताची संकल्पना धारण करून ते हित संपादन करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी अहोरात्र तो धडपड करत असतो बरं का. पण ते हित आहेच असं सांगता येत नाही. काय आहे आपल्या बुद्धीची क्षमता जशी आहे, आपल्या बुद्धीची पावित्र्य कसं आहे, बुद्धीच्या पावित्र्य अनुरूप हिताच्या संकल्पना ठरवलेल्या असतात. बुद्धी जर निर्मल निष्पाप जर असेल, विमल विशुद्ध जर असेल, हिताच्या संकल्पना ही शास्त्र देवाला मान्य अशा असतात, वेद अनुमोदित संत संमत असतात.
बरं बुद्धी जर मलिन असेल, बुद्धीची पवित्रता जर नसेल, तर हिताच्या संकल्पना मलिन असतात. पण हित जे आपण जे मानतो, जशी आपली बुद्धी आहे, जसं अंतःकरण आहे, तशा प्रत्येक व्यक्तीने हिताच्या संकल्पना भिन्न भिन्न ठरवलेल्या असतात. सर्वसामान्य जीवन जे आहे, जरी जास्त जर मलिन बुद्धी असेल, हिताच्या संघ अत्यंत अत्यंत मलिन असतात. त्याचं वर्णन करू नये. व्यवहारिक जी बुद्धी असते बरं का, त्यांना भौतिक सत्ता, वैभव, धन, संपत्ती हे मिळणं त्याला हित मानतात. व तुकोबराय म्हणतात, आपुल्या हिताचे नव्हती सायास, गृहदारा आस धन वित्त. अर्थात हे आपलं हित काय नाही. कारण हे भौतिक जे जगातलं आहे, या भौतिक जे विपुल अबाधित सत्ता आहे, विपुल धनसंपत्ती आहे, याचं जे उच्च शिखर जे आहे, असे उच्च शिखराला प्राप्त झालेले इतिहासामध्ये मोठमोठे आहे. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये हिरण्यकशिपूचं चरित्र येतं. हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, वृद्धो बाहू नवदृष्टी, व आकाशाकडे जरा हात वर केले आणि 10,000 वर्ष उभारायला. किती? 10,000 वर्ष. 10,000 वर्षानंतर काल्याचं कीर्तन. कुणाचं होतं मला माहित नाही, बहुतेक नारद ऋषीच असेल, कारण त्यांना सर्वत्र मान होता. ते भक्तीचे कीर्तन भक्तीचे आचार्य होते. 10,000 वर्ष तपश्चर्या. आणि या तपश्चर्याचं फल असं, त्या काळातली जी प्रजा आहे, त्या प्रजेनं जी वस्तू हवी आहे, इच्छा केल्याबरोबर ती वस्तू आपोआप आकाशातून खाली पडायची. बरं का. अकृष्ट पच्च्या भूमी असित असं म्हटलेल्या भागवतात, जमीन न नांगरता जेवढं खंड्या धान्य हवंय तेवढं खंड्या धान्य आकाशातून खाली पडायचं. जमीन नांगरली ना पिरली तर पुढचीच आहे, कोळपायचं खुरपायचं दिलं लांब राहिलं. बरं का. जेवढं इच्छा केल्यावर जी वस्तू आहे, कुणी कुणाला प्रजेला, तप कुणी राजाने. किती तपश्चर्या. इंद्राचं स्वर्गाचे राज्य सर्व होई मिळालं, पण जीवनात तृप्ती नाही. रावण काय, जगत जेता सिकंदर काय, हे भौतिक जीवनात उच्च शिखर आहे. आणि म्हणून हे खरं हित नाही. बरं का. आणि मग हिताच्या संकल्पना, हिताचं वास्तव स्वरूप आपल्या जीव बुद्धीला कळत नाही. जे आपल्या कळत नाही ते कळून देणं हे संताचं संतत्व असतं, शास्त्राचं शास्त्रत्व असतं. आणि म्हणून हित जे आहे, देव संत शास्त्राला माहिती आहे. मानवी जीवन जगत असताना जीवनाचे 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह आहे, एक श्रेय मार्ग आहे, एक प्रिय मार्ग आहे. 2 वाटेने हे मानव मात्र जात असतो जीवन जगत असताना. एक प्रेयाचा मार्ग, एक श्रेयाचा मार्ग. काय आहे? श्रेय म्हणजे कल्याण. बरं का. ज्या वाटेने गेलं निश्चित कल्याण होणार आहे, भगवंताचे भेट होणार आहे, भगवंताचं दर्शन होणार, त्याला श्रेयाचा मार्ग म्हणतात. आणि दुसरा मार्ग देह, इंद्रिय, जगत, विषय, इथं सुखाचा शोध घेत त्याच्या पलीकडे जात नाही, त्याला प्रेयाचा मार्ग म्हणतात. की पुनरागमन यामध्ये संपत नाही. म्हणजे कठोपनिषदामध्ये सुंदर याचं चिंतन आलं. कठोपनिषदामध्ये सुरुवातीला आख्यायिका आली, एक नचिकेताचं चरित्र आलं. त्या नचिकेताच्या वडिलाने एक सर्वस्व मोठा याग केला, यज्ञ केला, आणि त्या सर्वस्वाचं दान दिलं. सर्वस्व काय? आणि मग सर्वस्व दान दिल्यामुळे तो म्हणला, यार ते सर्वस्व दान मलाही कुणाला दान दिलं असेल, मलाही कुणाला दान दिलं असेल. आणि मग वडिलाला विचारू लागला, बाबा सांगा मला, तुम्ही कुणाला दान केलंय, कुणाला दान केलंय. वडील यज्ञाच्या कामामध्ये मग्न होते, पण हे बालक मध्येच काहीतरी बोलत आहे. वडिलाचं दुर्लक्ष झालं आणि वडील दुर्लक्ष होऊन तो मृत्युवे ददामी ती, तो मृत्युवे ददामी ती, तुला मरणाला दिले म्हणाले. बरं का. आता तो नचिकेता ऋषी कुमार होता, शक्ती संपन्न होता, लगेच यमपुरीला गेला. बरं का. आता तो शक्ती संपन्न तिथे गेल्यानंतर यमराज काही कामास्तव दुसऱ्या गावाला निघून गेले होते. 3 दिवस त्या दारावर उभा राहिला. 3 दिवस झाल्यानंतर पुन्हा यमराज आले आणि यमराज म्हणला, अरे 3 दिवस तो अन्न पाणी घेतलं नाही, ते राहायला काय खाल्लं? तो म्हणला, तुमचं पुण्य खाल्लं. ऐका, शास्त्र असं सांगतं, जर अतिथी आपल्या दारी आला आणि अन्न पाण्या वाचून तसाच विन्मुख जर गेला, तो रिकामा जात नाही, आपलं अनंत जन्माचं पुण्य घेऊन जात असतो. कुणी भिकारी अतिथी जर घरी आला, त्याला जर अन्न पाणी दिलं नाही, अन्न पाण्यापासून तसा जर परत गेला, आपली संस्कृती शास्त्र असं आहे, तो रिकामा जात नाही, आपलं पुण्य घेऊन जात असतो. माऊली सांगतात, इन्मुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. अतिथी जर इन्मुख गेला तो पुण्य घेऊन जात असतो. तो नचिकेता म्हणू लागला, मी पुण्य खाल्लेलं आहे.
यमराज प्रसन्न झाले. लहान वय आहे, खेळण्याचं वय आहे. इतक्या लहान वयामध्ये कीर्तनामध्ये बसणं, IPL बघावा, इथे पुढे बसावं का बरं का, काहीतरी असतं ना ते, मला एवढंच माहिती आहे, पुढं काही माहित नाही बरं का. पण एवढं खेळण्याचं वय असताना इथे तू आला बरं का. इथे आल्यानंतर तुला त्याला जे पाहिजे ते देतो, तुला पृथ्वीचं राज्य देतो, स्वर्गाचं राज्य देतो, जे म्हणाल विपुल धनसंपत्ती वैभव सोनं चांदी जे पाहिजे ते देतो. तो म्हणाला मला हे नको, मी मागतो ते द्या. आता 3 दिवस उपवास केल्यामुळे 3 वर दिले यमराजाने. आणि पहिल्या वरामध्ये त्याने नचिकेता म्हणाला मी इथून यमपुरीतून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जाणार. माझ्या वडिलांनी मला ओळखलं पाहिजे, नाराज होता कामा नये. माझे वडील पूर्वी जसे मला संतुष्ट प्रसन्न होते तसे प्रसन्न राहिले पाहिजे. पितृपरितोष हा पहिला वर मागून घेतला, वडील प्रसन्न राहिला पाहिजे. दुसरा वर आहे स्वर्ग जे प्राप्त होतो कोणत्या विद्येने प्राप्त होतो, स्वर्गाची साधनभूत जी विद्या आहे त्याला अग्निपरिचयन विद्या म्हणतात. मला ते अग्निपरिचयन विद्या द्या. दुसरा वर. आणि तिसऱ्या वरामध्ये माग काय माग म्हटल्यानंतर तो नचिकेता म्हटला माणसं मेल्यानंतर काही म्हणतात वर जातात, काही म्हणतात इथं राहतात. आता इथे जे राहतात ते जाळून टाकतो आपण आपल्या संस्कृती अनुभव. वर जे जातं दिसत नाही. बरं, जात ते काय जात, राहत ते काय राहत. अयम अस्ति एके न अयम अस्ति एके. हे म्हणता आहे एक, म्हणता जात. जात ते दिसत नाही, राहत ते स्थूल देह जाळून टाकतो. आणि मग काय आहे, आत्मरहस्य सांगा, अध्यात्म विद्या सांगा, ब्रह्मविद्या मला सांगा, हे बाकी काही नको. आणि मग असा तो नचिकेता असा जिज्ञासू विरक्त. आणि नचिकेताला यमराजाने ही पराविद्या जी आहे अर्थात ब्रह्मविद्येचा दान जे केलं, अर्थात मला स्त्रियाचा मार्ग सांगा, ज्या वाटेने गेल्यानंतर नक्की देव भेटणार, निश्चित रूपाने प्रभूच भेट होणार. उपनिषद त्याला श्रेय मार्ग म्हणतं, तुकोबारा त्याला आपलं हित म्हणतात. भाषेत बदल आहे बरं का. ज्या वाटेने गेलं तर भगवान परमात्मा भेटणार, ते आपलं हित आहे. आणि ते आपलं हित प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्नशील आहे, साधनिष्ठ आहेत, तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात त्यांच्या आईवडिला धन्यता देतात. आपुली अहिता जोसे जगता, आपुली अहिता जोसे जगता, आपुली अहिता जोसे जगता, आपुली अहिता जोसे जगता, आपुली अहिता. नंतर भगवंताचे भेट होणार. जन्म मरण परंपरा खंडित होणार. जन्म अभाव मोक्ष स्वरूप स्थितीला तो प्राप्त होणार. त्याला श्रेय मार्ग शास्त्रामध्ये म्हटलं, महाराज म्हणतात आपलं हित म्हणतात. दुसरा मार्ग प्रेयाचा आहे. ज्या वाटे गेल्यानंतर पुन्हा जन्म पुन्हा मरण, हे पुनरागमन संपत नाही, ते आहे प्रेयाचा मार्ग. इथे श्रेयाचा मार्ग अर्थात प्रभूचे भेट, त्याला आपलं हित म्हणतात. आपलिया हिता जुआसे जागता. आपलं हित अर्थात हितामध्ये 2 प्रकार आहेत, एक साधनभूत हित, एक सिद्ध स्वरूपाचं किंवा साध्य स्वरूपाचं हित. साधनभूत हित त्याला म्हणतात की ज्या साधनाचा अवलंब केला असता शास्त्रसंमत वेद अनुमोदित जे काय आहे हित आहे, साध्य आहे, त्या साध्याची निश्चित रूपाने प्राप्ती होते, त्याला साधनभूत हित म्हणतात. हित ते करावे देवाचे चिंतन, हे साधनभूत हित आहे. अर्थात दैवी संपत्ती म्हणा, त्याला साधन चतुष्टय संपन्नता म्हणा. आणि या मार्गाने गेल्यानंतर साध्य स्वरूपाचं हित आहे. अर्थात त्या साध्य स्वरूपाचं किंवा सिद्ध स्वरूपाचं हित जे आहे त्याला म्हणतात प्रभूची भेट, प्रभूचं दर्शन. शास्त्रामध्ये त्याला ब्रह्मज्ञान, दृढ अप्रोक्ष ज्ञान म्हणतात. भक्तीच्या भाषेमध्ये त्याला प्रभूचं दर्शन म्हणतात. योगामध्ये निर्वाण म्हणतात. भाषेत बदल आहे, अवस्था एक आहे. अर्थात त्याला आपलं हित अर्थात प्रभूचं दर्शन. आणि प्रभूचं दर्शन झाल्यानंतर जीवनात दुःख संपवतं, दुःखाचा अत्यंतिक अभाव होतो, परमानंदाची प्राप्ती होते, श्रेष्ठ आनंद जीवनात प्राप्त होतो. दुःख ते कैचे नय स्वप्नासी. भगवंताच्या भाषेत सांगायचं, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते गुरुणा अपि न विचाल्यते. यस्मिन् स्थितः,
ज्या अवस्थेमध्ये या प्रभूच्या स्वरूपामध्ये विलीन झाला असता, चित्त चिदानंदाला एक रूप झाला असता, प्रारब्ध प्राप्त किती दुःखाचे आघात जरी आले तर तो विचलित होत नाही. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर लिहिलं. मग मे रूपा सोने थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी जो परी न भरे चित्त दते, दाटी जो चित्त न शस्त्र ये तोडलिया, देह आगे माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोशिणे. अशी जे एक सुखाची जी उपलब्धी आहे त्याला म्हणतात हित. बरं का, खरं हित आहे. दुःख ते कैसे नय स्वप्न असे, स्वप्नामध्ये दुःख नाही. तुकोबा राहायला 8-8 दिवस उपवास, 18 विश्व दारिद्र्य. पण महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराज तुम्हाला शिळ्या भाकरी मिळत नाहीत, आमच्या मराठवाड्यातल्या ठेचा भाकरी सुद्धा चटणी भाकरी मिळत नाही, आणि आनंदाचे लाडू. आता आनंदाच्या लाडूची फॅक्टरी कुठे आहे महाराज? तुम्हाला फॅक्टरी कुठे आहे? तुम्हाला आनंदाचे लाडू स्वीट होम असतं, त्या स्वीट होमवर येथे आनंदाचे लाडू मिळतील, उपलब्ध होतील, असं काही लिहिलं असतं का? हे आनंदाचे लाडू तुम्हाला भौतिक जगात मिळणार नाहीत. बरं का, साध्यन दुःख आहे ते जरी म्हटले तरी हे आनंदाचे लाडू फक्त आध्यात्मिक फॅक्टरीमध्ये, संत वाङ्मयामध्ये. आणि म्हणून अशी जी आनंदाची उपलब्धी आहे त्याला हित म्हणतात. असं हित प्राप्त होण्याचं जागा आहे. बरं का, आपण जागा असून झोपलेले आहोत. डोळे उघडे आहेत पण झोपलेले आहोत. काय संत महात्मे जिथे झोपलेले आहेत तिथे आपण जागे आहोत, आणि संत महात्मे जागे आहेत तिथे आपण गाढ झोपलेला आहोत. संत महात्मे देवाच्या बाबतीत जागे आहेत, देव प्राप्तीच्या देव सेवेच्या साधनेच्या बाबतीत जागे, आपण तिथे झोपलेला आहोत. भौतिक जगाच्या बाबतीमध्ये प्रपंचा बाबतीमध्ये संत झोपलेले आहेत आणि आपण तिथे जागे आहोत. याने शास्त्र भूतानाम यशान जागृती संयमी, प्राणी मात्र तिथे जागे आहे, संत तिथे झोपलेले आहेत. आणि संत तिथे जागे आहेत, जीव जर झोपले, संत देवाच्या बाबतीत जागे आहेत, आपण देवाच्या बाबतीत झोपलेले आहोत. बरं का, इथे मंडपात बसलेले माणसं एवढा तर वाटतं देव धर्म केला पाहिजे, काहीतरी आहे. बरं का, देवभक्त एक वर्ग असा महाराज, त्याला देव म्हणजे हे एक अज्ञानी लोक अंधश्रद्धा इतक्या उच्च लेवलला आहे. ईश्वरोहम, मग ते आसुरी संपत्ती 16व्या अध्यायामध्ये मीच ईश्वर म्हणे, बा सर्व काय मीच, काय तो बाबा. देहा तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंडा, मरण ते मुक्ती पाखंडा. देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंडा, मरण ते मुक्ती पाखंडा. देहा तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंडा, मरण ते मुक्ती पाखंडा. देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती. भोजन भक्ती म्हणे, भजन भक्ती नाही. बरं का, असा एक वर्ग आहे, त्याचं सोडून द्या. पण एक असा त्याला काय देव माहिती, झोपलेला देवाच्या बाबतीमध्ये. संत महात्मे देवाच्या बाबतीत जागे आहेत, आणि मग संत महात्मे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्ती निवारण बोधत, उठा जागे व्हा रे आता. बस, अर्थात जागा व्हा म्हणजे आपल्या देवप्राप्ती साधना करा. मागवता येईल फेरा न घडे या नगरा. आता मागवता येईल फेरा, पुन्हा मानवी देहेल काही सांगता येतं का हो? नाही ना. बरं का, मानवी जीवनातला एक आयुष्यातला एक क्षण नाथ महाराज सांगतात, कोट्यवधी सोन्याच्या मुद्रा जरी दिला तर आयुष्यातल्या गेलेला सेकंद परत मिळत नाही. इतकं अमूल्य आयुष्य मानवी. देवता दिकांना सुद्धा दुर्लभ असा मानवी देहाचा अमूल्य देह आयुष्य आहे. हे आयुष्य फक्त प्रभूच्या सेवेसाठी, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, देवे दिला ध्येय भजना गोमटा, या आयुष्यातून फक्त प्रभूचं दर्शन झालं पाहिजे. हे अमूल्य वेळ आहे, प्रभूच्या सेवेत गेला पाहिजे.
आणि आपण कुठंतरी हे आयुष्य घालतो आणि मग एकदा म्हातारपण झालं ना, अनेक रोगाने आक्रमण केलं ना, मग आयुष्यात काय केलं सर्व ते मागचं फिल्म चित्रपट डोळ्यापुढे येतं आणि मग सर्व चिंतेचा चेहरा असा होतो, असं एकदम चिंताक्रांत लेकराला बघ घाबरतात लेकरं, लहान लेकरं. बरं, आयुष्यावर केलेले पाप असतात. आयुष्यावर परमार्थ केलाय का काय केलंय म्हातारपणे बघत जा. हे परमार्थाचा आरसा म्हणजे म्हातारपण आहे. बरं का, म्हणजे कसं काय, आयुष्यभर जर परमार्थ नाही केला तर एकदम चिंते व्याकुळ असतं, चिंताक्रांत असतं, टेन्शन त्याला वाटतं फुकट गेलं. बरं का, आता ज्याला वाटतं त्याला खायला काहीच वाटत नाही. काही काहींना वाटतं आता डॉक्टर दवाखान्यात म्हणतात घरी घेऊन जाता काहीतरी सेवा कर, तरी सुद्धा त्याला मी मरणारच वाटत नाही. बरं का, आता हे वाया गेलं वाटणं हे सुद्धा देवाची कृपा हे वाटत नाही. बरं, आणि ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केलाय जसं म्हातारपण आलं ना, असा प्रफुल्ल एकदम प्रसन्न चेहरा दिसतो. बस एकदम प्रसन्न चेहरा. आमचे परमपूज्य गुरुवरे मोठे बाबा, बरं का, मोठे बाबा आमच्या संस्थेचे 40 वर्ष अध्यक्ष होते. 94-95 वर्ष वय होतं जेव्हा देह पडला. बरं का, एकदम लहान लेकरासारखा असा प्रसन्न चेहरा. सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज होते कन्हैया आश्रमामध्ये. आम्ही ज्ञानेश्वरी त्यांच्याजवळ पाठ केले. त्यांचं फार 84-85 वर्षाचं वय होतं. फार मोठे ज्ञानेश्वरीचे किती 1000 पारायण केले, 13 कोटी जप केला होता. फार मोठे अधिकारी महात्मे होते. ते रात्री 10:30 वाजता त्यांचा देह पडला आणि सकाळी 10:30 वाजता मला ते माहीत झालं. तेव्हा फोन काही सुविधा नव्हत्या अशा, आणि आळंदीमध्ये त्यांना वाहनामध्ये बसवलं होतं पद्मासनामध्ये. फार मोठी दिंडी शोभायात्रा चालली होती. 12 तासानंतर मी पाहिलं जणू काय आता डोळे झाकून ध्यान करता असा चेहरा प्रसन्न. प्राण निघून गेल्यानंतर सुद्धा तो चेहरा एकदम प्रसन्नते प्रेत दिसत आहे. काय चिंतनाचं महात्म्याचं. अर्थात आयुष्यभर जर देवाची सेवा केली, परमार्थ जर केला ना, तसं म्हातारपण जवळ आलं तो आनंदित असतो. साप जर कातणीला आला, बरं का, असा स्थिर होतो. आणि सापाला वाटतं कधी कातणी फेकून देऊ हे, आणि कधी पुनराजन्म झाल्यासारखं टवटवीत. तसं किंवा फाटके कपडे जर आपल्या कधी टाकावे नवे घ्यावेत, हे आत्म्याचं हे उदाहरण घेत आहे. त्यांना वाटतं शरीर जीर्ण झालं, बस नको आता हे, आता पुन्हा जन्म नाही, आता देवाच्या स्वरूपात राहायचं, असे जे महात्मा असतात. आणि म्हणून आयुष्यभर काय आहे, अमूल्य काय आहे आयुष्य आहे, प्रभूच्या सेवेसाठी आयुष्य वेचलं पाहिजे. आणि म्हणून हिताच्या जागा राहिलं पाहिजे. हित म्हणजे प्रभूचं दर्शन, हित म्हणजे देवाचे भेट. जागाता शब्दाचा अर्थ असा आहे, शास्त्राने सांगितले साधना आपल्या अधिकारानुरूप पात्रतेनुरूप जो करतो, जसा आपला अधिकार आहे तशी साधना करतो आणि साधना करून देवापर्यंत जातो, त्याला जागता म्हणतात. एकनाथी भागवतामध्ये सुंदर चिंतन सांगितलं. पामरुषे जिज्ञासू, एकदम अंतःकरणामध्ये मलिन पापाची वासना असेल त्याने विहित कर्म करा, सकाम बुद्धीने करा, पण विहित केले पाहिजे. अनंतर विहित करता करता सकाम बुद्धीने करता करता पुन्हा निष्काम बुद्धीने केले. निष्काम बुद्धीने जर केलं तर चित्त शुद्ध होतं. तैसा कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वाद, या दोहीचा नाम बंधू कर्माचा. कर्तृत्व मद रहित आणि फलास्वाद रहित वृत्तीश्वर आपण बुद्धी, त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात. आणि असा निष्काम कर्मयोग जर केला तर मल विक्षेप जातो. अर्थात मल म्हणजे पापाची वासना, इक्षम चित्ताचे चांचल्य, निष्काम कर्माने मल जातो, निष्काम उपासनेने हे विक्षेप जातो. आणि बस हे खरं परमार्थाची पहिली पायरी. अंतर शुद्ध होतं. अंतकरण शुद्ध होणं ही परमार्थाची सुरुवात आहे. गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, गुरुमुखातून ऐकलं, गळ्यात तुळशीची माळ घातल्यापासून परमार्थ सुरू होत नाही. परमार्थाची सुरुवात चित्त शुद्धतेपासून. चित्त शुद्ध झालं तिथून खरी परमार्थाची सुरुवात, तिथून खरा या संत वाङ्मयाचा आनंद आहे, तिथून खरा परमार्थाचा आनंद आहे. ही पहिली पायरी आहे. आणि मग तो पुढे काय होतं, काय आहे, अधिकार जर आपण योग्य झाला तो देव कोण्यातरी साधूचं रूप घेतो, संताचं रूप घेतो. तुम्ही ज्या गावामध्ये आहात, ज्या घरामध्ये आहात, जिथे आहात तिथे देव येतो. काय हे कलियुग आहे. कलियुगामध्ये गुरुच्या शोधात जाऊ नका. कराल भयानक कराल असं कलियुग आहे. गुरुला कळतात, लघुला गुरु कळत नाहीत. गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. गुरु किंवा संत संताला कळतात, असंताला संत कळत नाही. देवाला कळ. आपण सामान्य आहोत. आपण त्याच्या शोधात जाऊ नये. आपण जिथे आहात, ज्या घरादारामध्ये, ज्या प्रपंचात, तिथेच राहा आणि मनापासून देवाचं नामचिंतन करा. देवाची कायमाच्या मनाने भक्ती करा, ध्यान पूजा करा. नामस्मरण सर्वात सार आहे. आणि नामस्मरण झालं, चित्त शुद्ध झालं, तो देव तुमच्या घरी येईल.
तुकोबारा सांगतात ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच हे देव हे गुरु, आणि स्वतः देव गुरुच्या रूपाने येतो. तत्वस्यादी महावाक्याचा दिव्य उपदेश करतो. श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन साक्षात्कार, अर्थात प्रभूचं दर्शन त्याला घडून देतात. पामर अवस्थेपासून जीवदशेपासून शिवदशेपर्यंत जे जाणं आहे त्याला जागता म्हणतात, किंवा त्याला दुसरं उद्धार म्हणतात. ही उद्धाराची प्रक्रिया काय आहे? जीवदशेपासून शिवदशेपर्यंत जाणं हा जो प्रवास आहे, ही उद्धाराची प्रक्रिया आहे, त्याला उद्धार म्हणतात. देवाच्या स्वरूपापर्यंत जाणं, इथे जागता म्हटलेलं आहे. आपली हिता जो असे जागता, आणि हे दर्शन या जन्मात प्राप्त करण्यासाठी साधू संतांनी सांगितले साधन जो करत आहे, अर्थात साधना अरूढ आहे, साधना अरूढ राहणं ह्याला जाग राहणं म्हणतात. नित्य निरंतर ईश्वर निर्भर होऊन अखंड त्या साधना अरूढ राहणं त्याला जागता म्हणतात. आणि असा जो साधना निष्ठ आहे, अखंड प्रभूची सेवा करत आहे, ते हित अर्थात प्रभूचं दर्शन होण्यासाठी तुकोबारा त्यांच्या आईवडला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या. प्रश्न असा उपस्थित होतो, साधनेचे कष्ट हा साधक घेत आहे, शब्बासकी माय बापाला का साधनेचे परिश्रम हा घेतो, आणि शब्बासकी माय दुसऱ्यालाच माय बाप, असं कसं? चिंतन असं आहे, शुद्ध बीजा पोटे रसा गोमटी. माय बापाने लहान वयापासून ही परमार्थाचे बाल घडू दिले, आणि म्हणून एवढी साधना या जन्मात घडत आहे. मला कळत नाही, थोरा मोठ्यांच्या मुखातलं वाक्य, गुरुजनाच्या मुखातलं वाक्य, परमार्थामध्ये 50 वर्ष चालत राहिलो तर 50-60 वर्ष परमार्थात साधना करत असताना पुन्हा कळतं आता इथून खरा परमार्थ सुरू झाला. ही सुद्धा देवाचीच कृपा आहे. काही ना ते गौऱ्या मसनात गेलं कळत नाही, आपल्या भाषेत सांगतो इथं बरं का, साधूची कृपा आहे. आणि म्हणून काय आहे की कुठून आलं आपलं, हा शब्बासकी, आई वडला शब्बासकी. का? कारण त्यांनी संस्कार दिले ना, आपल्याला संस्कार दिले, आणि त्यांच्या संस्कारांमुळे त्यांच्या पुण्यामुळे आपल्या लहान वयापासून हे शेषवात प्रभृती ज्याला म्हणतात, लहान वयापासून परमार्थाचे बाल कडू लाभले. आणि म्हणून धन्य माता पिता तयाचिया. तुम्हाला भागवताचं उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हाद हे राक्षस कुळातला आहे, हे राक्षस आहे बरं का. हिरण्यकशिपूचा तो मुलगा आहे. हिरण्यकशिपू राक्षस आहे बरं. हिरण्यकशिपू स्वतः देवभक्त नव्हता. तो एवढा नास्तिक होता, देवाचं नाव घेईल त्याला फाशी द्यायचा तो, फार तो असा होता तो. आणि तो हिरण्यकशिपू जो आहे त्याच्याकडे महान भगवत भक्त जन्माला आला. त्याची जी आई आहे कयाधू, ज्यावेळी हिरण्यकशिपू तपश्चर्या करता डोंगरावर निघून गेला, त्यावेळेला इंद्राने आक्रमण केलं, राज्यावर सर्वांना ठार केलं. आणि नंतर हे कयाधूच्या गळ्याला दोर बांधला आणि त्याला घेऊन जाऊ लागला इंद्र स्वर्गात. त्याला वाटलं पोटात लेकरू आहे आणि ते शत्रू आहे, ते जन्मने तर मारू. नारदजी रस्त्यामध्ये भेटले, मूर्खा, स्वतःला देवाचा राजा म्हणतोय, आपला मातेला गळ्याला दोर बांधला घेऊन जातो, तुला काय वाटतं का? तो म्हणला माझा शत्रू आहे. शत्रू नाही, महानुभगवत भक्त आहे. तू कितीही मारण्याचा प्रयत्न केला तो मारणार नाही. इंद्र घाबरला. इंद्राने त्या कयाधूचं दर्शन घेतलं, ते कयाधूला 2-3 प्रदक्षिणा घातल्या, हात जोडला, इंद्र निघून गेला. आणि ती कयाधू माता आहे नारद ऋषीच्या आश्रमात गेल्या, आणि तिथे नारद ऋषींची काया वाचा मनात सेवा केली. आणि देवऋषी नारद आहेत, भक्त चरित्र, देवाचं चरित्र, संताचं चरित्र, भगवत भक्ती, अहोरात्र तच्चिंतनम तत्कथनम. आणि ते ऐकत आहे कयाधू माता. आणि ते ऐकत असताना कयाधू मातेच्या पोटात बालक आहे. ऐका भारतीय संस्कृती. आणि ते दिव्य संस्कार त्या बालकावर झाले. आणि नंतर इकडे हिरण्यकशिपू तपश्चर्या करून परत आला. नारदजी प्रसन्न झाले. माते काय मागायचे माग, मी प्रसन्न आहे. ती माता म्हणाली, पहिला वर इच्छा प्रसूती, मला पहिला वर द्या. इच्छा केली मी प्रसूत झाले पाहिजे. आणि दुसरा वर द्या, मी तुमच्या मुखातून भगवंताची भक्ती ऐकलेली आहे. माझ्या पोटात बालक आहे, त्या बालकाने ऐकलेले आहे. आणि या बालकाचा जन्म झाल्यानंतर मला जसं भगवत भक्तीचं ज्ञान आहे, तसंच हे ज्ञान, कायमचं ज्ञान ह्या बालकाचे राहिलं पाहिजे. ते ज्ञान विस्मृत होता कामा, नष्ट होता कामा नये, त्याचं स्मरण कायमचं राहिलं पाहिजे. हा दुसरा वर द्या. आणि नंतर कयाधू इथे नगरी आलेले आहेत. त्याचा बालकाचा जन्म झाला, आणि तो बालक लहान वयात, हे भगवत भक्ती आहे. बस भगवत भक्ती लहान वयामध्ये किती दिवस. आपला बालक देव बनवायचा आहे का राक्षस बनवायचा मायबाप हातात आहे. जर आपण लहान वयापासून ते काळजी घेतली ना, तर आपण देव सुद्धा बनवू शकतो. इतकी ताकद आहे. आपण माणसं पैशाच्या नादी लागले, पैसा 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 करतात,
आणि लेकरा बघा संस्कार द्यायला वेळ नाही. आमचे गुरुनाम गुरु सद्गुरू मामा म्हणायचे, अरे धन ही खरी काय संपत्ती नाही, पैसा ही संपत्ती नाही, हे चांगले संस्कार हीच खरी संपत्ती आहे. चांगले संस्कार हीच खरी संपत्ती आहे. हे कमवा. लेकराला पैसा कमवून ठेवू नका, लेकराला संस्कार द्या. आणि लेकराला संस्कार दिले, पैसा जरी नाही दिला, नशिबाने कुठंतरी मोलमजुरी करेल, पोटभर जर खायला नाही मिळालं अर्धी भाकरी खाईल, तांब्यावर पाणी पिईल, झोपायला काय नाही, हात खाली पडल्या उसाच्या हाताची उशी करेल, पडल्या पडल्या गाढ झोप लागेल. कारण नीतीने जीवन जगत आहे, कष्टाने जीवन जगत आहे. नुसतं कमवून ठेवलं आणि संस्कार जर नाही दिले, त्याला कमवायचे काय कष्ट असतात माहीत नसतं. बाप दादाने कमवलेलं असतं आणि मग तो त्याची किंमत राहत नाही. ते पैसाही नष्ट करतो, व्यसनाधीन होतो, स्वतः जीवनही बर्बाद करून टाकतो. आणि म्हणून या पैशापेक्षा संस्कार महत्वाचे आहेत. हे जे आपण करतो ना, याचे संस्कार मिळाले पाहिजे, बाकी काय लागतं. आणि म्हणून हे संस्कार फार महत्वाचे आहेत. कयादू मातेला ते बालक उदरामध्ये असताना भान भगवत भक्ती, अर्थात आपल्याच उदर बालक जर असेल ना, तर श्रवण जर चिंतन जर केलं ना, महान महान भगवत भक्त प्रगट होतात. असे कितीतरी मोठमोठे इतिहास आहेत. मला इथे बोलायचं आहे की हे भक्त प्रल्हाद राक्षस, हिरण्यकश्यप राक्षस होता, नास्तिक होता, पण या भक्त प्रल्हादामुळे त्याचा उद्धार झाला. ह्याच्यामुळे त्याला धन्यता, बरं का, माता पितामध्ये धन्य, ह्याच्यामुळे त्याला धन्यता. ज्यावेळी नरसिंह भगवान म्हणाले, प्रल्हादा माग काय मागायचंय ते, तुला किती यातना दिल्या, ह्याला किती 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 आनंद कल्पना नरकात टाकू. प्रल्हाद म्हणलं, तसं नाही देवा, अगोदर माझ्या बापाचा उद्धार करा. देवाचे डोळे पाणावले. अरे प्रल्हादा, तुझ्यासारखा मानव भगवत भक्त ज्या कुळामध्ये जन्मतो, त्रिसप्तभी पिता ते पूता, त्रिसप्तभी सात्रिक 21, बरं का, पितृवी सह ते अनघ, हे साधो भवान वै कुल पावन, भवान वै कुल पावन. आपल्यासारखा कुलाला पवित्र साधू ज्या घरामध्ये जन्मतो, आईच्या 21 पिढ्या आणि वडिलाच्या 21 पिढ्या उद्धरून गेल्या. दुसरं काय मागायचे माग. माझा दृष्टांत इथेच आहे की या प्रल्हादामुळे वडिलाला धन्यता, त्याला धन्यता नाही. कधी कधी लेकरामुळे बापाची ओळख होते, कधी बापामुळे लेकराची ओळख होते. इथे हा महान भगवत भक्त असल्यामुळे त्याचाही उद्धार सहज झाला हिरण्यकश्यपूचा. मग प्रल्हादामुळे धन्य पिता, ह्याच्यामुळे धन्य. आणि बालकाला एवढे परमार्थाचे बालकडू लहान वयात मिळाले कयादू मातेमुळे. या मातेमुळे ह्याला धन्यता, खरं मातेमुळे. मग धन्य माता पिता तयाची या. बस आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, तया सेवेस करे शरीर लोण किजे. ज्याला मायबाप देव वाटत नाहीत, बरं का, ते आळंदी पंढरीला जाऊन काही करणार नाहीत. त्याला विठ्ठल रुक्मिणी माता काय करणार, तिथे घाण करणार चंद्रभागे, दुसरं काय करणार. ज्याला जर घरी मायबाप, ज्याला देव वाटत नाही, चालतं बोलतं मायबाप, लक्ष्मी नारायण विठ्ठल रुक्मिणी मायबाप आहेत हो. त्यांना जर वेळ अन्न पाणी देत नसेल, काय करत, उगा कशा सोंगदा करतात माणसं. मग मायबाप हे कर देव आहे, पितृदेव भव, मातृदेव भव. अर्थात म्हणून धन्य माता पिता तयाची या. धन्य माता, या प्रल्हादामुळे बापाला धन्यता, कयादमुळे याला धन्यता. कारण ह्याच्यामुळे हे संस्कार लाभले. आपलं हित या जन्मात प्रभू भेटला पाहिजे हे ठाम निश्चय झाला आणि साधना रूढ आहे. म्हणून त्यांच्या माते पित्याला धन्यता देतात. अर्थात असे जे साधना अरूढ हित जागृत संतती आहे, ते सात्विक संतती आहे. तुकोबार त्यांच्या आई वडिला धन्यता देत नवलं नाही. देवाला सुद्धा अशा लेकराकडे पाहून आनंद वाटतो. दुसरं चरण. कुळी कन्या होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र
अखंड साधना रत आहे, देवाची सेवा करत आहे. तुकोबारा त्यांच्या एवढा धन्यता देतात. आणि हे जो अखंड देवाची सेवा करतो, साधना करतो, ते सात्विक कन्यापुत्र आहेत. आणि त्यांच्याकडे पाहून तयाचा हरी खवाटे देवा, देवाला सुद्धा आनंद वाटतो. सात्विक सत्वगुणाने संपन्न ते सात्विक, दैवी संपत्तीने संपन्न ते सात्विक. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती 26 गुण सांगितले आणि आसुरी संपत्ती 6 दोष सांगितले. बरं का? ताकदवर कोणता आहे? 26 गुण एका बाजूला आणि 6 दोष नाही, 6 पैकी 1 एका बाजूला. बरं का? वाईटाची ताकद जास्त आहे, चांगल्याची ताकद कमी पडते. हो माणसं घाबरतात, चांगले माणसं. आता हे वाईट. बरं का? एकदा घडलेली घटना, एकदा अण्णा आले, विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा. ते साधक सध्या नाही का, गुरु डॉक्टर महाराजांच्या पाठीमागे राहत होतं पूर्वी. बरं का? अण्णा तिथे आले, जगन्नाथ अण्णा. बरं, आणि तिथे आपले व्याकरण भंडागर पाठ घेतो. आता एवढ्या महात्मा कुठं पाठ घ्यावा, थांबवले. थोडे काही चर्चा झाली, तितक्यात भांडणं लागले बाहेर. बरं का? एका बाजूला 20-25 माणसं आणि एकट्या बाजूला एकच. आणि सुरुवातीला षष्टी विभक्ती, चाचीचे परते. आता हे कळेल का तुमच्या म्हणायचा. बरं का? एवढं थांबतो, त्याच्या पुढे बोलता येत नाही मला. बरं का? असं एकदम. आणि ते दुसरे म्हणायचे, तुम्हाला केस करू, तुमच्यावर तुम्हाला अटक करू, शुद्ध भाषेत बोलायचे. आणि ह्याचा गावढाळ असा हात कोपरा बाहेर करायचा आणि लगेच चाचीत. एकदा 2 पावलं की 20-25 मागे सरायचे. मला म्हणे, माधव भाऊ इकडे. अण्णा म्हटले, इकडे खिडकी तुम्हाला आणलं. शेजारी चालू होतं भांडण. बघा बघा बघा, हे दैवी संपत्ती 26 गुण एका बाजूला. तुम्ही बघा तर खरं नीट. आता अण्णाची भाषा. आणि आसुरी संपत्ती दोष एकच कसा मागे हटित आहे बा, हे प्रॅक्टिकल. बरं का? दैवी अभयम सत्व संशुद्धी, दैवी संपत्तीचे गुण आहेत. दैवी संपत्ती 26 गुणांचं संपन्न आहे. त्या सात्विक म्हणतात. सत्वगुणाने संपन्न ते सात्विक आहे. कोळी कन्या पुत्र होते ते सात्विक कन्या असेल पुत्र खवाटे देवा, त्याचा आनंद देवाला वाटतो. बरं, देवाला आता देव आनंद रूप, त्याला आनंद वाटायचं काय गरज? बरं का? सुखरूप आहे साधूजा कोण सांगा. बस, परमात्मा आनंद रूप, आनंद वाटण्याची गरज काय? पण 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे, देवाने सर्व सृष्टी निर्माण केली, सर्व जग निर्माण केलं आणि जलचर, खेचर, भूचर सर्व प्राणी मात्र निर्माण केले. आणि ह्या प्राणी मात्राकडे पाहून देवाला आनंद वाटेना. आणि मग शेवटी देवाने सर्वाच्या नंतर मानवी मॉडेल, बरं, मानवी देह निर्माण केला, मानव योनी. आणि ही योनी निर्माण केली. या योनीमध्ये मानवी देह फक्त ते माझं भजन केलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, यासाठी देवाने आदराने शेवटी मानवी देह निर्माण केला. आणि ज्याच्यासाठी हा निर्माण केला, ज्या भजनासाठी, पूजनासाठी, भक्तीसाठी ते भजन पूजन करत आहे, ज्याच्यासाठी मी हे याला जन्म दिला, याचा निर्माण केलं, अर्थात ते करत आहे. मग तयाचा हरी खवाटे देवा. आपलं साधं उदाहरण आहे. एखादा आपण जर कबाड कष्ट करतो, आपण शेतकरी आहे, त्याला वाटतं आपण एक शेतामध्ये मरमर लाभतो, काय किती शेत कष्ट. बरं का? त्या पिकापेक्षा ते खर्चच जास्त. बरं का? अलीकडे गडी मिळतच नाही. स्वतः जेवढी जमीन करतात तेवढी करायची, बाकी अवघडच आहे. शेतकऱ्याचं फार अवघड आहे. त्याला वाटतं की हे कष्ट आपल्या लेकराला येऊ नयेत, आपलं व्हायचं ते होऊ द्या. लेकरा किती खर्च करतात माणसं. आणि काही लेकर असतात बरं का, मायबापाची कष्टाची जाण असते काही लेकरांना, फार कष्टाळू लेकर असतात. आणि अलीकडे कष्टाळू जे आहेत ना, तेच लेकर IAS अधिकारी होतात, पुढे चांगले UPSC परीक्षेमध्ये तेच पास होतात. बरं, कष्ट. आणि मग ते जर पास झाला, बस, बरं का, क्लास 1 अधिकारी झाला आणि पहिला पगार जर वडिलाच्या हातात दिला, तर ते वडिला किती मोठा आनंद. त्याला वाटतं, अरे बाबा, तुझ्यासाठी किती मी कपडा कष्ट केले आणि तू माझं बस चीज केली. तसं देवाने हा मानवी देह निर्माण केला भजन पूजनासाठी. तो भजन पूजन करत आहे. म्हणून देवाला तयाचा हरी खवाटे देवा, देवाला आनंद वाटतो. अर्थात भगवत प्राप्तीसाठी सात्विक संतती कन्यापुत्र आणखी काय करतात? 3रं चरण. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत
देवाच्या प्राप्तीसाठी साधना करतात, ते सात्विक आराध देतात, देवाला त्यांच्याकडे पाहून आनंद वाटतो. आणखी हे भगवत प्राप्तीसाठी कोणते अंतरंग साधन करतात, तिसऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीत्री श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भागवत आणि गीता श्रवण का ऐकतात आणि भागवतामध्ये गीतेमध्ये याचं वर्णन केलं तर चिंतन करतात. प्रश्न असा निर्माण होतो, गीतेमध्ये विठ्ठलाचं नाव नाही, भागवतामध्ये विठ्ठलाचं नाव नाही. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, त्या 18,000 विठ्ठल पांडुरंग काहीच नाव नाही. गीतेमध्ये विठ्ठलाचं नाव नाही. ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्यामध्ये विठ्ठल पांडुरंग विठोबा काहीच नाव नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद असं नाव आहे. विठ्ठल पांडुरंग विठोबा काहीच पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच नाव आलं नाही. बरं का. आता एक गीता भागवत ऐकतात बरं का, गीता भागवताचं वर्णन केलं तर चिंतन करतात. गीता भागवतामध्ये विठ्ठलाचं नाव नाही बरं का, पण विठ्ठला वाचून वर्णन नाही. पूर्ण वाक्य आहे का. गीता आणि भागवतामध्ये विठ्ठलाचं नाव नाही, पण वर्णन त्याचंच. नाव नाही, वर्णन त्याचंच. कारण धरेले सोंगे अवघेने पांडुरंगे, बस याच पांडुरंग परमात्माने अनेक सोंग अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. जो हरी आहे, कृष्ण आहे, तोच हा विठ्ठल आहे. त्यानेच अवतार धारण केले होते. नावात बदल आहे, पण स्वरूप त्याचंच आहे, त्याचंच आहे. आणि म्हणून भागवतामध्ये कृष्ण हाच आहे बरं का, गीतेमध्ये ब्रह्म हाच आहे, पुरुषोत्तम परमात्मा हाच आहे. आणि म्हणून नावात बदल आहे बरं का, पण स्वरूप त्याचंच आहे. आणि मग गीता भागवत ऐकतात आणि गीता भागवत विठ्ठलाचं वर्णन केलं तर चिंतन करतात. गीता हा तत्वज्ञान प्रधान ग्रंथ आहे. भगवद्गीता महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. काही ठिकाणी 1,25,000 म्हणतात, काय मात्र 1,00,000 श्लोक म्हणतात. 1,00,018 पर्व आहेत आणि भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आली बरं का. काय आहे महाभारताचं वेदाचं सार जे उपनिषदामध्ये आहे, जे उपनिषदाचे सार, शकलशास्त्राचे माहेर, बस परमहंसी सर्व सेविजे जे भगवद्गीतेचं वर्णन, जे अपेक्षिते विरक्ती सदानुभवी जे संती सोहम भावे पारंगी रमिजे जेत, हे भगवद्गीतेचे वर्णन. जे अपेक्षिते विरक्ती, काय वर्णन आहे. विरक्त कोणाला म्हणतात, त्याची अपेक्षाच नाही, त्याला कोणतीच अपेक्षा नाही, त्याला म्हणतात विरक्त. विरक्त कोणाला म्हणतात, कसलीच आशा नाही, कसलीच अपेक्षा नाही, त्याला म्हणतात विरक्त. आणि असे विरक्त सुद्धा जे अपेक्षा करतात ते गीता. जे अपेक्षे विरक्ती सदा अनुभवे जे संती. आता संत सद्रूपाला प्राप्त झालेले आहेत, अनुभव रूप असतात बरं का, ते संत. पण ते संत सुद्धा त्याचा अनुभव घेतात. सोहम भाव पारंगते रमिजे सोहम सहा अहम अस्मी, असे असणारे परमहंस महात्मे सुद्धा त्यामध्ये रममाण होतात. अशी भगवद्गीता. फार भगवद्गीतेचे वर्णन आहे. 18व्या अध्यायामध्ये फार वर्णन केलं भगवद्गीतेचं. जे तुले गीतेचे अक्षरे गती काकणद्वारे, ते तुले होते पुरी अश्वमेधके. म्हणून श्रवणे पाप जाते, धर्म धरी उन्नती, स्वर्ग राज्य संपत्ती राहायचे शेके. फळे महानंदे मी या बहु काय बोलू. एक एक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एक एक अक्षर जर ऐकलं तर अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एक एक अक्षर गीतेचं ऐकलं, एवढी गीता शक्ती संपन्न आहे. म्हणून म्हणे काय वाचा, सेवक होई एचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. म्हणून जाणते या सवा, गीताचे एक सेवा, काय करला घवा शास्त्रीय रे. म्हणून आता काही समर्थन विश्व नाही, गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूचे. 3 ओव्या मी ओव्या म्हणून तुम्हाला दाखवल्या. प्रत्येक ओव्याच्या ओवीच्या सुरुवातीला म्हणून हा शब्द आहे. तुम्ही जर मला प्रश्न विचारला आहे, ज्या ओवीच्या सुरुवातीला म्हणून हा शब्द आहे, याच ओव्या का म्हणून तुम्ही म्हटल्या, त्याचं उत्तर आहे मला 3च पाठ आहेत म्हणून. बर का. काय असं होता, अर्थात त्या 3ही ओव्या आहे सिद्धांत स्वरूप आहे. सिद्धांत रूप आहे. त्या ओव्याच्या पाठीमागे फार भरपूर वर्णन आहे. 18व्या फार वर्णन केलं माऊलींनी. म्हणे काय वाचा, या कायिक वाचिक सेवा जर केली गीतेचे, तो स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती करे. स्वानंदाचा सम्राट राजा होतो, आनंदाचा राजा तो होतो बरं का. म्हणून जाणती असावा गीताची एक सेवा. जाणते अर्थात तत्वद्रष्टे जे महात्म्य आहे, साक्षात्कारी महात्म्य आहेत, सवानाम सानिध्यामध्ये त्यांच्या चरण सानिध्यात गीतेचं चिंतन करा. काय करायला हवी शास्त्रीय री, बाकी ग्रंथ शिकून काय करणार, निरर्थक आयुष्याचा व्यय करणार.
आणि म्हणून गीतेचं चिंतन करा. शेवटी सांगतात म्हणून आता काही समर्थने विषय नाही. आता भगवद्गीता किती श्रेष्ठ आहे याचं समर्थन करण्यासाठी काही गरज नाही. आता मग काय, गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची, भगवंताची वाङ्मय मूर्ती काय काय भगवद्गीता आहे. आणि इकडे पद्मपुराणामध्ये भागवत महात्म्यामध्ये असं वर्णन करतायत. हे चिंतन 11व्या स्कंधामध्ये आलं, ती त्याचा संक्षिप्त वर्णन पद्मपुराणामध्ये भागवत महात्म्य सुरुवातीला वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा 125 वर्षाचं वय आहे. भगवान परमात्मा निधामाला जातात. भगवंता लढीवाळा प्रेम भगवत भक्त उद्धव जवळ आहे. उद्धव म्हणतात देवा मलाही तुमच्याबरोबर वैकुंठाला यायचं आहे. भगवान म्हणता उद्धवा तुला माझ्याबरोबर येता येणार नाही, माझा चिन्मय विग्रह आहे बरं का, तुझा पांचभौतिक शरीर आहे, हे पांचभौतिक शरीर घेऊन तुला वैकुंठात येता येणार नाही. देवा हे मला तसलं पुढचं काय कळत नाही, पण मला तुमच्याबरोबर यायचं आहे. देव म्हणले तुला येता येणार नाही. उद्धव म्हणता देवा जर मला तुमच्याबरोबर येता येत नसेल, तुमच्या सहवासामध्ये जे अविनाशी दिव्य आनंद मला मिळत होता, अवीट असा आनंद मिळत होता, तुम्ही वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा या सगुण स्वरूपाचा भक्तीचा दिव्य प्रेमानंदाचा स्वाद सेवन समास्वादन तू वैकुंठाला गेल्यानंतर हे उपलब्ध झालं पाहिजे, अर्थात तो आनंद मिळाला पाहिजे. अशी काय उपाययोजना करा, खुशाल वैकुंठाला जा. देवाने विचार केला माझ्यासारखा मीच निर्गुणापासनाचा फार कष्टप्रद आहे, क्लेशोधिक त्रस्तेषा, काय करावं. मग देवाने विचार केला. विचार करता करता भगवान शेवटी उद्धवला म्हणा उद्धवा आता वैकुंठाला जाणार नाही, क्षीरसागरामध्ये जाणार नाही, क्षारसागरामध्ये जाणार नाही, तर क्षारसागर मिठाचा. मग कुठे जाणार? भागवत रूपी सागरामध्ये जाणार. आणि सुक्यम यद भवेत तेज तच्च भागवते दधात. स्वतःचं भगवती तेज आहे संकलन केलं, एकत्र केलं. भागवते ददात, भागवते अधात अदधात, अर्थात भागवतात ठेवलं. आणि भागवतामध्ये भगवती तेज त्या भगवंताने भागवतात ठेवल्यामुळे म्हणतात की तेन वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे सुक्यम यद भवे तेजात तच्चे भागवते अधात तिरोधाय पृष्ठोयम श्रीमद भागवत अर्णवम. अयम भगवान पृष्ठ, हा भगवान परमात्मा पृष्ठ आहे. कुठे? श्रीमद भागवत अर्णवम. श्रीमद भागवत रूपी सागरामध्ये भगवंताने प्रवेश केला. आणि देवाने या ग्रंथात प्रवेश केल्यामुळे तेन इयं वाङ्मय वृत्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे. सर्वनाथ दर्शनात सेवनात पाठात पाप विनाशिनी, अर्थात भगवंताने प्रत्यक्ष ग्रंथामध्ये प्रवेश केल्यामुळे हे भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. इकडे सांगता गीता जाणा वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूचे. माऊलीले सांगता 18व्या अध्यायामध्ये व्यास महर्षी पद्मपुराणामध्ये भागवत महात्म्या सांगतात की भगवंत तेणे वाङ्मय वृत्ती प्रत्यक्ष वर्तते हरे हे. या दोन वाचनाचा सम्यक समतोड सुमधुर असा समन्वय तुकोबारा सांगता गीता भागवत करीती श्रवण. काय प्रतिभा आहे महाराजांची. अर्थात गीता भागवत हे का, हे दोन्ही प्रमाण असे आहेत की दोन्ही प्रमाणामध्ये गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, भागवत ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. दोनच ग्रंथ घेतले, गीता भागवत करीती श्रवण. काय गीता भागवत मध्यम पदलोपी समास, अर्थ बाकी सर्व ग्रंथ असं सांगतात. महापुरुष पूर्वश्री सांगतात ज्ञानोबा तुकाराम भजन घेतलं तर सर्व संतांचं भजन आलं, त्याला मध्यम पदलोपी समास म्हणतात. सुरुवातीला माऊली, नंतर तुका दाळाचे कळस ज्ञानदेवरच लापाया. तसं गीता भागवतामध्ये सर्व ग्रंथ आले. वेदांताचं बृहत प्रस्थांतरी ज्याला म्हणतात त्या सार सर्वस्व भगवद्गीता. आणि भक्तीचा निचोड आणि भक्तीचं सार सर्वस्व किंवा भक्तीचा विस्तृत असा ग्रंथ जर असेल तो आहे भागवत ग्रंथ. भक्तिरसाने परिपूर्ण ओथंबलेला दिव्य ग्रंथ म्हणजे भागवत आहे. आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारा दिव्य ग्रंथ हे भगवद्गीता आहे. भगवद्गीता. आणि म्हणून गीता भागवत करीते श्रवण. भागवताचं कितीतरी फार मोठं चिंतन आहे. भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीला धुंदुकारीसारखा महापापिया प्रेत झाला, पण ही भगवंताची दिव्य कथा ऐकल्यानंतर तो प्रेतनिमित्त मुक्त झाला, चतुर्भुज रूप त्याला प्राप्त झालं. तो म्हणतो धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताह पितता धन्या कृष्ण लोक फलप्रदा. भागवताची वार्ता धन्य आहे, कारण ह्या प्रेताच्या दुःखातून मुक्त झालो. अशी ही भागवताची काय आहे. सुरुवातीलाही भागवत महात्म्याचं ग्रंथ वर्णन आलेलं आहे, आणि शेवटी सुरुवातीला पद्मपुराणस्थ वर्णन आहे, आणि शेवटी स्कंद पुराणातलं 12वा जो स्कंद आहे त्याच्यानंतर जे वर्णन आलं स्कंद पुराणातलं वर्णन आहे, आणि ते सुरुवातीला पद्मपुराणातलं वर्णन आहे भागवत महात्म्यामध्ये.
प्रश्न असा निर्माण होतो, 17 पुराण अगोदर आहेत, नंतर 18 महापुराण भागवत नंतर आहे. ज्या ग्रंथाचा जन्म झाला नाही, ज्या ग्रंथाची निर्मिती झाली नाही, आणि जन्म होण्याच्या अगोदर या पुराणाच्या भागवत वर्णन कसं? अहो, जन्म झाला, काहीतरी कर्तृत्व केलं, त्याचं गुणगान, त्याचा वर्णन. जन्म झाला ना भागवताचा 17 पुराण अगोदर, आणि 17 पुराणात भागवताचं वर्णन आहे बर का. नंतर 18 महापुराण नारदाच्या सांगण्यामुळे व्यास महर्षीने भागवत पुराणाची रचना केली. ह्याचं चिंतन कसं? ज्या ग्रंथाचा जन्म झाला नाही, जन्माच्या पूर्वी निर्माण होण्याच्या अगोदर वर्णन कसं? उत्तर असं आहे की ज्या अर्थी ह्याचा जन्म होण्याच्या अगोदर, भागवत ग्रंथ निर्माण होण्याच्या अगोदर अन्य 17 पुराणामध्ये असं तोंड भरून वर्णन केलेलं आहे, त्या अर्थी हा भागवत ग्रंथ अनाद्य आणि नित्य आहे. हे उत्तर आहे. परमात्मा अनाद्य नित्य आहे, तसा ग्रंथ सुद्धा अनाद्य नित्य आहे. प्रत्येक युगामध्ये शुकाचार्य, परीक्षित राजा प्रगट होतात, आणि प्रत्येक युगामध्ये ते हा ग्रंथ प्रगट होतो, आणि म्हणून हा अनाद्य आणि नित्य हा दिव्य ग्रंथ आहे. भागवताचा फार भा भाती गिप्ती ज्ञप्ती ज्ञानम भा प्रकाशे चिदानंदे गत्रियस्य अलौकिकी वरिष्ठ सर्व शास्त्राणाम तारयन्ति संसार सागरेषु. भागवत 5 श्लोकात वर्णन केले. भा प्रकाशे चिदानंदे. भा शब्द वर्ण काय सांगत आहे? भा प्रकाशे चिदानंद. प्रकाश, भा भाती हा धातू त्यामध्ये. भा भाती ज्ञप्ती ज्ञानम. चिदानंद हा परमात्म्याचा आनंद, ह्याचं प्रकाशन करणं हा ग्रंथ आहे. देवाच्या आनंदाचं वाटप करणारा ग्रंथ आहे. भा प्रकाशे चिदानंदे. चिदानंद प्रकाशन करणारा. हे भाववर्ण सांगत आहे. ग काय सांग? गतिर्यस्य अलौकिकी. यस्य अलौकी गती. यस्य नाम कस्य? श्रुत वक्तुश्च. श्रोता आणि वक्ता जो आहे त्याला अलौकिक गती प्राप्त होते. लौकिक नाही, वैकुंठाला तो प्राप्त होतो, देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. हे ग वर्ण सांगत आहे. गतिर्यस्य अलौकिकी. हा ग्रंथ जो ऐकवतो काया वाचा मनाने, तो देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो, अलौकिक गतीला तो प्राप्त होतो. ग वर्ण सांगत आहे. वरिष्ठ सर्व शास्त्राणाम. सर्व शास्त्राणाम अयम ग्रंथ वरिष्ठ. हा सर्व शास्त्रामध्ये हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. व वर्ण सांगत आहे. आणि त काय? तारेंती संसार सागरेषु. जलमरणाच्या दुःखात मुक्त करणं हा ग्रंथ आहे. भागवत. भागवत हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा गेला, भा भाती ज्ञप्ती ज्ञानम. बर का. भा भाती ज्ञप्ती ज्ञानम. गीयते नारदादिवी. ग नारदिक वर्ण ते ग वर्ण. नारदिक संतांनी वर्णन केल्याचं ग. वदंती सर्व शास्त्रेषु. व सर्व शास्त्रेषु अयम ग्रंथ ग्रंथेव श्रेष्ठ इति वदंती. सर्व शास्त्रामध्ये हाच ग्रंथ श्रेष्ठ असं वर्णन करतात, बोलतात. व वर्ण सांगत आहे. तरंती संसार. तरंती आणि तारयंती. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तारयंती कर्मणी आणि तरंती कर्तरी प्रयोग. तरतो आणि तारल्या जातो. अनेक महात्म्याने अर्थ केलेत. दुसरा अर्थ सांगतो, जरा वरून चाललंय का? बर का. महाराजांना आनंद वाटायला बर का. महाराजांना वाटलं काहीतरी पाठ केले 2-3 श्लोक यांनी. बर का. बर. पण इकडे जरा समाधी अवस्थेत चाललेत. तुम्ही त्यासाठी सांगतो. भा म्हणजे भक्ती. भा. ग म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान. भाग. व म्हणजे वैराग्य. आणि त म्हणजे त्याग. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग ज्यामध्ये त्याला भागवत म्हणतात. फार मोठं महात्म्याने वर्णन केलंय. आणि म्हणून गीता भागवत करीतरी श्रवण. गीता आणि भागवताचं श्रवण करतात. भक्तिरसाने ओथंबलेला दिव्य ग्रंथ आहे. एवढं साहित्य कोणत्याच ग्रंथात नाही बरं का. एवढं व्याकरणात साहित्य एवढं आहे बस. असं म्हणतात विद्यावताम भागवते परीक्षा. विद्वानांची परीक्षा भागवतामध्ये बरं का. भागवतामध्ये विद्वानाची परीक्षा. काय काय श्लोक सुद्धा वाचता येत नाही मला. वेदस्तुती जी आहे ना, वेदस्तुती वाचून दाखवा म्हणा कोणाला. आता आम्ही जेव्हा कथा सांगतो राम महाराज दत्ता मला माहिती आहे, ते ग्रंथ पुढे असतो वसन. मला गावाकडे माणसं म्हटले, महाराज तुम्ही इतके दिवस आळंदी राहिले, म्हातारे झाले, आणि तुम्ही पाहून पाहून सांगता, वाचून वाचून सांगता. आमच्याकडे कथाकार शेवटचे कथा ग्रंथ बांधल्यानंतर शेवटी डोक्यावर घेऊन घरी जातात, कधीच उघडीत नाहीत. आणि तुम्ही एवढे आळंदी राहिले, बघून बघून सांगता, वाचून वाचून सांगता.
त्याला म्हणलं त्यांना वाचताच येत नाही म्हणून उघडीत नाहीत. विठ्ठला विठ्ठला उथमलेला. जेव्हा मी तोडकं मोडकं व्याकरण शिकलो, गुरु डॉक्टर महाराज म्हटलं मला भागवत सांगा बरं का. तर महाराज म्हटले तू सांगा जा, तू चुकल्यानंतर मी सांगतो. मग 7 स्कंदापर्यंत अन्वय अर्थासह गुरु डॉक्टर महाराज ऐकायचे. 1-2 वर्ष प्रत्येकाचा श्लोकाचा अन्वय. कधी रूपसिद्धी विचारायचे, हे कसा प्रत्यय लागला, कोण मूळ धातू आहे असं विचारायचे. मध्ये 7 स्कंदापर्यंत चिंतन झालं. त्यांच्यामुळे ते थोडं पाडी येतं, फार नाही त्यांच्या आशीर्वादाने. फार एवढा ते तेव्हा सांगितलं की असं काय त्यामध्ये चिंतन आहे, एवढं साहित्य कुठंच नाही. एवढा विपुल हा भक्तिरसाने भरल्या दिव्य ग्रंथ. 7 दिवसात परीक्षित राजा मुक्त झाला. बस काय. आणि हा जो शुकाचार्य अवलिया हा जीवनमुक्त महात्मा, विदेह महात्मा आहे बरं का. त्याच्या मुखातून हा ब्रह्मरस आहे ओसंडून वाहत आहे. आणि म्हणून भक्तिरसाने परिपूर्ण ओत प्रोत ठासून ठासून भरल्या दिव्य ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भागवत एकदा जर रुची आवड निर्माण झाली ना, बस त्याला काहीच आवडत नाही पुन्हा. आणि म्हणून गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करतात, ऐकतात आणि अखंड चिंतन विठोबाचे. विचा केला ठोबा या लागे म्हणे जे विठोबा. विद्रुत ज्ञाने ठोबा मजाकार. विद ज्ञान आणि ठोबा मजाकार. विददाती लाती ठाती शून्यान गृणाती विठ्ठला. बरं का. हे जे पंडित प्राण धारुकर शास्त्री जे आहेत ना, भगवान शास्त्री धारुकर फार मोठे महापुरुष होऊन गेले. आपल्या धारूरला होते. आपल्याला माहित नाही आपलं की काय पंडित प्राण म्हणायचे त्यांना. फार मोठे, काशीला सुद्धा मोठमोठे विद्वान नतमस्तक पाहिजे. फार मोठा त्याचा अधिकार फार मोठ्या जुन्या काळात होऊन गेले. त्यांनी त्या अर्थ केला आहे. विददाते लाते ठाते शून्यान. शून्य असे आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. बस असा जो आहे तो विठ्ठल म्हणतात. बस आता काय विठ्ठल असा महाराज. काही शास्त्र निर्गुणाचं वर्णन करतात, काय सगुणाचं वर्णन करतात, काय निर्गुण सांगतात, काय सगुण सांगतात. पण हा भगवान परमात्मा सगुण निर्गुण ठाव विटे पाव धरेला. तो सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदो रे. बस असा सगुण निर्गुणाचा मिलाप हा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. कटनट यावे शुद्ध होणे जावे. सर्वांचा इथे काय अधिकार उद्धाराचा असा तो भगवान परमात्मा आहे. त्याचं अखंड चिंतन करतात. आणि असे जे काय कन्यापुत्र सात्विक जे आहेत तुकोबराय, त्यांच्या आईवडिला धन्यता देतात. नव्हे नव्हे अशा सात्विक जे आहेत भगवत भक्त आहेत त्यांची भेट झाली, बोलणं झालं आणि सेवा जर झाली, माझ्या दैवाला पारावर राहणार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांचा. अशा भगवत भक्ता सेवेसाठी लालायित होतात, आकृष्ट होतात. संताचं अंतकरण दयाद्रास दयाघन असतं. आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना, बस हिताच्या ठिकाणी जागा होण्याचं किती नम्र होतात. लागून या पाया विनवते तुम्हाला, करटाळे बोला मुखी ना. सर्वांच्या चरणी नतमस्तक होता. इथे सेवा करायला सुद्धा कमी होत नाहीत. विनम्र जीवन. संत ते आहेत ज्यांना त्यांना जो मिळालेला आनंद आहे तो देवाचा आनंद आपल्या सर्व अखिल प्राणी मात्र मिळाला पाहिजे. यासाठी ज्यांचं अहर्निश प्रयत्नशील जीवन असतं बरं का, ते संत असतात. आपलं काय जीवनमुक्ती सुख सुद्धा बाजूला ठेवतात, विक्षेप सहन करतात आणि हे प्रयत्नशील असतात. आनंदाचे अवारू मांडू जगा. बस फिटो विवेकाचे वाणी, हो काना मनाचे जिणे. देखो आवडे ते खाणे ब्रह्मविद्येचे. रिगो महाबोध सुका माझे विश्व, तैसा वाघ विलास विस्तारो. गीतार्थ विश्व भरू, आनंदाचे अवरू मांडू जगा. रिगो महाबोध सुका माझे विश्व. हे सर्व विश्व आनंदाने दुमदुमून गेलं पाहिजे. बस सर्व आपल्या त्या ब्रह्मानंदामध्ये देवाच्या आनंदात लीन झाले पाहिजे. यासाठी त्यांचं उदात्त अंतकरण असतं, ते संत असतात. आणि म्हणून हिताच्या ठिकाणी जर जागे राहिले तर तुकोबारात सेवा करायला मागं पुढे होत नाहीत. घोडोमध्ये सेवा, तुका म्हणे त्यांची घोडोमध्ये सेवा. दया गणायत कोण आहेत हे तर आपल्या ठिकाणी जागे आहेत, हे सात्विक आहेत. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कन्या असेल पुत्र असेल ते सात्विक अर्थात सत्वगुणाने संपन्न आणि बस दैवगुणाने संपन्न जे सात्विक आहेत. आपल्या लेकराला चांगले संस्कार दिले पाहिजे. अलीकडे जे आहे ना, आपण लेकरा संस्कार देत नाहीत, आपल्या लेकरा शिक्षण देतो.
पण संस्कार देत नाहीत. बरं, भुकतय न तू मुक्तय, पैसा कमवतील पण संस्कार दिले पाहिजे. लहान लेकराला लहान असताना जवळ ठेवा. बरं का, मायबापाचं जेवढी काळजी असते दुसऱ्याला काळजी नसते. अलीकडे बालवाडीच्या अगोदर कोणती शाळा आहे? बालवाडीच्या अगोदरची शाळा काय म्हणतात त्याला? सर काय म्हणतात? हा, ते जर मला मराठीत सांगा. अंगणवाडीच्या पुन्हा अगोदर बाल, त्याच्या अगोदर काहीतरी आणखी आहे. लय अवघड आहे बघा, कमाल आहे बघा. आता एवढ्या लहान लेकरा जर बाहेर ठेवलं तर कसे संस्कार राहतील? बरं, माय बाप्पाच्या सहवासात राहायला पाहिजे. 10वी पर्यंत त्याला संस्कार दिले पाहिजे. आणि जेवढे तुम्ही चांगले संस्कार द्याल बस बस, बाकी मग कुठे जाऊ? अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, आपल्या दैवाधीन आहे. मग त्याला चांगले संस्कार दिले पाहिजे. चांगले संस्कार ही संपत्ती आहे. बाकी काही असो, मायला माय बापाला बाप म्हणलं पाहिजे. एवढं तरी सगवलं पाहिजे. नाही तर अलीकडे असं महाराज काय लहानपणापासून दूर असतात. घडलेली घटना आपण नेहमी अशा बातम्या ऐकतो. त्या अहमदपूर तालुक्यात सरांना माहिती अशी घटना घडली. एक फार मोठे डॉक्टर होते लातूर जिल्ह्यात, एकदम बरं का, बरं नामांकित होते. आणि त्याचे ते मुलगा वगैरे सर्व अमेरिकेला होते. आणि शेवटी वृद्धावस्था झालं, त्याला सांभाळाय कोण नाही. ते वृद्धाश्रमात गेले, कोण आहे त्याला सांभाळायला? आणि ती मरण पावले. मरण पावल्यानंतर ते संचालक आहे वृद्धाश्रमात, त्यांनी त्यांना फोन केला, असं झालं या. तो मला येऊन तरी काय करू, कोण घ्या म्हणे, तुम्ही काय करता, संपत्तीला जाळता, आग लावता. अर्थात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपले मराठवाडा, आपला महाराष्ट्र आहे, भक्तिभावाने दुमदुम गेलेला आहे. बरं का, हे भक्तिभाव दाखवण्यापेक्षा आत रुजले पाहिजे. काय आहे, घराचं मंदिर झालं पाहिजे. परमार्थ मंडपातच राहता कामा नये, मंदिरात राहता कामा घराघरात गेला पाहिजे. आणि घर मंदिर झालं पाहिजे, हृदय मंदिर झालं पाहिजे. जसं मंदिरात देव असतो तसं हृदय जर मंदिर, इथे देव आला पाहिजे. हे खरं परमार्थाची परिपक्वता आहे. देवाने तशी दया करावी, कृपा करावी. आणि हा परमार्थ आपल्या घराघरामध्ये घर मंदिर बनावं, हृदय मंदिर बनावं. देव घरात यावा, हृदयात यावा. हा खरा आनंद आहे. बाकी काय नसतं बरं का. बाकी जे आपले बैलगाडी असते ना, त्या बैलगाडीला एक कारावर गेलं, कारा खाली, हे सुख दुःख सारखे चालत राहतात. मनाचं काहीच होत नाही जगात. आणि अध्यात्म जर असेल जीवनामध्ये तर माणसाच्या जीवनात स्थैर्य प्राप्त होतं, माणसाला स्थिरता प्राप्त होते. खरा आनंद भौतिक जगात पाहिलं कुठंच काय नाही. म्हणून आत शिरा, आत आनंदाचा. बरं का, खरा आनंद येथे. आणि म्हणून हे गीता भागवत करीते श्रवण, भागवत महात्म्य असं वर्णन आहे. ही भागवताची कथा जगात नेहमी होते. कथामध्ये आता संपूर्ण श्लोक वाचता येणार नाही, पण गीता प्रेसनं मराठीमध्ये सुद्धा अर्थ काढलेत. तर एक एक अध्याय मराठीमध्ये वाचा घरी, एकाने वाचा, बाकीच्या ऐका. असं दररोज जर त्या नियमाने अध्याय घरी वाचू लागलो तर तद्गृहम तीर्थरूपम वसताम पापनाशनम. बरं का, ज्या घरामध्ये नित्य भागवताची कथा होते, एक एक अध्याय वाचला जातो, ते घर तीर्थरूप आहे. आणि वसताम पापनाशनम, त्या घरामध्ये राहणाऱ्याचं पाप नष्ट करतात. ज्या घरामध्ये दररोज हरिपाठ होतो, नित्यनेम ज्ञानेश्वरी वाचल्या जाते, देवाची पूजा केली जाते, तुळशीला पाणी घातलं जातं, चटणी भाकरी देवाला नैवेद्य दाखवला जातो, ते घर तीर्थरूप आहे. आणि किती कोट्यवधीचा एखादा बंगला असू द्या, तिथं देवाची पूजा नसेल, काय नसेल तर नाही मारा, औदासीन्य. आम्ही कालच्या 9 तारखेला उदगीर तालुक्यामध्ये एक गाव उमरगा मन्ना म्हणून, मी पहिल्यांदा तिथे कीर्तनाला गेलो. उदगीर तालुक्यामध्ये एक कुटुंब पाहिलं महाराज. बरं का, 5 चुलते आहेत. बरं का, आत्ता मुली वेगळे राहिलो. आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. 10 भाऊ आहेत ते. आणि क्लास 2 क्लास 1 अधिकारी सर. बरं का, एकच 10 पैकी एकच शेतात काम करतो. मोरे कुटुंब आहे. बरं, एकच काम करतो घरी. बरं, 9 जण बाहेर आहेत. मी पहिल्यांदा गेलो. मग मी आता म्हटलं पहिल्यांदा गावात गेलो, मग पुढं कुठं अहमदपूरला मुक्काम करायचा, कुठं जायचं, मी कोणाला फोन करतो कीर्तन झाल्यानंतर. तिथं गेल्यानंतर वातावरण पाहिलं गावाच्या, बरोबर मग ते थांबा म्हणे. तर दुपारी 4 वाजले तरी तिथून गावातून निघालो नाही, पुढं जिंतूरला जायचं होतं. तर तुम्ही ऐकलं, सकाळी मी फिरायला गेलो, ते IS आधी त्या PIS काय म्हणतात, त्या फौजदार काय म्हणतात, PSI होते, ते रजा टाकून आलो म्हणे महाराज. आम्ही सर्व रजा टाकून आलो. लेकराच्या परीक्षा काय IITला त्याचे पोर होते त्याच्या घरातले काय. आणि गाथा पारायणला बसलो म्हणे. 2 वाजता गाथा पारायण सुरू होतं, 6 वाजेपर्यंत. बरं का, काय शिक्षक, काय प्राध्यापक. आणि ते प्राध्यापक होता ना, ते मृदंग वाजवत होता. मृदंग वाजव क्लासिक बघा तयार एकदम. त्याच्यानंतर एक शिक्षक चाल म्हणत होते, दुसरे शिक्षक सूत्रसंचालन करत होते. घरच्या घरी परमार्थ. वा कमाल आहे म्हटलं.
मी 2-3 कीर्तन सांगितलं होते. असं कुटुंब एवढं जणू का आपल्या पूर्वजन्मीची ओळख आहे यांची, एवढं प्रेम काय त्यांना. इकडं मला ते दुपार इकडे फिरत तिकडं किती त्यांना काय काय आपली पूर्वजाची ओळख आहे. ते म्हटले आम्ही मुंबई असो कुठे असो हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवत नाही, अन्न काही ग्रहण करत नाही. काय खरंय काय एवढं एकत्र कुटुंब, एवढं प्रेम, हे असं घरोघर झालं पाहिजे महाराज. हा परमार्थ आहे खरा. एकमेक बंधू प्रेम वाढलं पाहिजे, एकमेक शेजाऱ्यापर्यंत प्रेम वाढलं पाहिजे. जेवढं आपण संकोचित होतो तो दुःखी होतो, आणि जेवढं मन व्यापक केलं ना तेवढा आनंद प्राप्त होतो. आपल्या दुःख मिळवायचं आणि आपल्या हातात आहे. मन व्यापक करा, सर्व आपलंच रूप आहे. विश्वचे माझे घर ऐशी मते जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण ते झाला. भगवान करो प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा भागतो देव येईल तिथे येईल. मरणाचं दुःख सुद्धा जाईल. मरण माझे मरून गेले मज केले अमर. भगवंताने हे करावं. आणि अशी जर अवस्था प्राप्त झाली, जे हे करतायत तुकोबा त्याला म्हणतात घडोमध्ये सेवा. तुका म्हणे त्यांची घडोमध्ये सेवा. अशी साधना आपल्या जीवनामध्ये घडावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करू. ज्या महात्म्यांच्या आशीर्वादाने अर्थात हे तत्वचिंतन ते आशीर्वाद आपलं प्राप्त व्हावं. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत चिंतन घडावं अशी सत्प्रार्थना त्यांच्या चरणी करू. त्यांच्या चरणी ही सर्व चिंतन अर्पण करून एकच मागणी मागू. तुम्ही संत माझ्या कडा कराल देठीचा बहुडा, तर तुम्हा माने एवढा होईन मी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज